नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आम्ही सध्या प्रवासामध्ये आहोत आणि निरंजन टकले सर माझ्यासोबत आहेत. आता निवडणुकीला एक दिवस पण नाही, उद्यापासून सुरू होणार आहे. उद्या सकाळपासून म्हणजे आजचा दुपार नंतरचा वेळ आणि रात्रभरातला वेळ. मला असं वाटतं हा वेळ खूप महत्वाचा आहे. या काळामध्ये खूप गणितं फिरतात, खूप गोष्टी होतात. तर हा व्हिडिओ आम्ही याच्यासाठीच करतो आहोत की शेवटच्या क्षणी जेव्हा आपण कन्फ्यूज होतो, आपल्याला कळत नाही की नेमकं काय करायचं, हवा कुठे जात आहे, काय करायला पाहिजे, तर याच्यावर आम्ही थोडक्यात चर्चा करणार आहोत. काय वाटतं सर तुम्हाला? नाही, मला असं वाटतं की म्हणजे निवडणुकीपूर्वी मतदान करायला जाताना खरं तर माझ्या मते यावेळची परिस्थिती अशी आहे की बहुतांश मतदारांनी त्यांचं मत ठरवलं असेल, पण तरी सुद्धा म्हणजे त्यांच्या विचाराची किंवा त्यांच्या निर्णयाची दिशा बदलवून टाकण्यासाठी खूप काही गोष्टी प्रचाराच्या दरम्यान होतात. आणि आपण बघितलं लोकसभा निवडणुकांनंतर तर केवळ म्हणजे निवडणूक डोळ्यासमोर ठेवून म्हणून ते 2-3 योजना आल्या. हो. आणि आता या विद्यमान सरकारचं म्हणजे एकनाथ शिंदे, अजित पवार आणि फडणवीस या 3 वर्षामध्ये परफॉर्मन्स सांगावा असं काय आहे, असं काहीच नाहीये. म्हणजे या एका वर्षामध्ये 20,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. महाराष्ट्रामधले अनेक मोठे मोठे उद्योग ज्याच्यातून काही लाख तरुणांना महाराष्ट्रातल्या रोजगार मिळाला असता, ऍडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी त्या निमित्ताने महाराष्ट्रात आली असती, त्या आलेल्या टेक्नॉलॉजीचा पुन्हा इंडस्ट्रीयल एक्सपान्शनसाठी डायरेक्ट इनडायरेक्ट उपयोग होत असतो. तर थेट नोकऱ्या 7-8 लाखाच्या आसपास त्यात गेल्या. शासनाच्या 3 लाख जागा रिक्त असून सुद्धा शासनाने त्या भरल्या नाहीत महाराष्ट्र शासनाने. उलट कंत्राटी प्रकार आणण्याचा प्रयत्न केला. ते कंत्राटदार सुद्धा यांचेच लाडके याच्यातला. आणि म्हणजे प्रसाद लाड हा जो भाजपचा माणूस आहे तोच कंत्राटदार आणि तोच कंत्राटी भरती करणार. आणि मग ते कदाचित त्या प्रसाद लाड वरूनच यांना लाड वरून लाडकी, लाडका असे शब्द आले असतील. त्यामुळे मग लाडकी बहीण. आता मुळामधला भाग हा आहे की सर्वात पहिल्यांदा गृहलक्ष्मी योजना कर्नाटकामध्ये काँग्रेस सरकारने आणली. हो. त्यानंतर ती तेलंगणामध्ये आणली, त्यानंतर ती हिमाचल प्रदेशमध्ये आणली. आता याचा परिणाम बघितल्यानंतर मध्य प्रदेशमध्ये विधानसभेच्या आधी आणली गेली भाजपकडून. म्हणजे भाजपने ती योजना खरं तर कॉपी केली काँग्रेसच्या राज्यामधून आणि ती मध्य प्रदेशची योजना महाराष्ट्रात कॉपी केली. लोकसभेत ज्यावेळेला फटका मिळाला 32 मतदारसंघात भाजप आणि त्यांच्या एनडीए अलायन्सला. हो. आता महिलांना मदत करणं, महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी काही गोष्टी करणं हा भाग वेगळा. आणि ते करत असताना तुम्ही कोणाच्या तोंडचा घास काढून घेताय. तर महाराष्ट्र सरकारने, एकनाथ शिंदे फडणवीस गव्हर्नमेंटनी या लाडक्या बहिणीच्या साठीचे 46,000 कोटी रुपयाची तरतूद करण्यासाठी त्यांनी पैसे वळवले. कृषी खात्याचे पैसे वळवले, समाज कल्याण विभागाचे पैसे वळवले. जे अत्यंत महत्वाचं आहे, आरोग्य आणि शिक्षण या 4 खात्यांचा पैसा वळवला आणि लाडकी बहीणसाठी पैशाची तरतूद करण्याचा प्लॅन केला. आज महाराष्ट्रातल्या कित्येक सरकारी खात्यांचे पगारच होत नाहीयेत, लाडकी बहीणला पैसे देत आहेत म्हणून. अशा प्रकारे तुम्ही काय केलं? तुम्ही महिलांना सक्षम नाहीच केलं. तुम्ही दुसऱ्या कुठल्या तरी महिलेला निराधार केलं, तिला मिळणारा सपोर्ट काढून घेतला आणि दुसरीकडे वळवला. याच्या पलीकडे काहीच झालेलं नाहीये. तर असं नको व्हायला. ज्या उधळपट्टी करणाऱ्या योजना आहेत. आणि आता केवळ एवढ्या, आता म्हणजे या सरकारच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तेव्हापासून 14 पासून पहिल्या झटक्यात त्यांनी 29,000 शाळा बंद केल्या होत्या. हो. सगळ्या वस्ती शाळांपासून अनेक 100 पेक्षा कमी विद्यार्थी असेल, पटसंख्या असलेल्या सगळ्या शाळा बंद. हा त्यावेळेला घेतलेला निर्णय होता. आजपर्यंत 66,000 शाळा महाराष्ट्रात बंद केल्या. आता लेटेस्ट निर्णयामध्ये त्यातल्या 14,000 होत्या. म्हणजे तुम्ही जवळजवळ 3.5-4 लाख शिक्षकांना बेरोजगार केलं. त्यांच्या बायकांना 1,500 द्याल, पण नवऱ्याचा पगारच गायब करून टाकलाय. त्याचं काय होणार? त्यामुळे अशा योजनांना त्या अर्थाने काही हे होत नाही. माझ्या मते महाराष्ट्रातल्या मतदारांनी, आणि सुज्ञ आहेत, महाराष्ट्रातला मतदार हा आजपर्यंत स्वतःला आणि महाराष्ट्राला
आज छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जिजाऊ, सावित्रीमाई फुले, ही सगळी उदाहरणं देत यांची परंपरा पाहत पुढे जात आलेला आहे. आणि म्हणून महाराष्ट्र पुरोगामी राहिला आहे. म्हणजे अख्ख्या देशामध्ये महाराष्ट्र पुरोगामी का, तर हा एक वैचारिक परंपरेचा वारसा महाराष्ट्राने कसोशीने जपला. हो. या काळामध्ये, एकनाथ शिंदे फडणवीसच्या काळामध्ये या सर्व दैवतांचा, या आदर्शांचा वारंवार अपमान होताना दिसला. भगतसिंग कोश्यारी सारखा माणूस अत्यंत अश्लील भाषेमध्ये महात्मा फुले सावित्रीमाईंबद्दल बोलला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मालवणमधल्या पुतळ्याची काय विटंबना झाली सगळ्या राज्यांनी बघितलं. शाहू महाराजांच्या सामाजिक न्यायाचं काय यांनी धिंडवडे काढतायत हे आपल्याला प्रत्येक ठिकाणी दिसतं. आता या प्रचाराच्या काळामध्ये नागपूरमध्ये मैदानावरती दलित आणि मुस्लिम आले, ओबीसी झाले म्हणून अपवित्र झालं म्हणून भाजपच्या लोकांनी गोमूत्र शिंपडून त्याला पवित्र केलं, म्हणे शुद्ध केलं. म्हणजे तुम्हाला गाईचं मूत्र पवित्र वाटतं, ती माणसं तिथं आलं हे पवित्र नाही वाटत. त्याचा महाराष्ट्रातल्या लोकांनी विचार करायला हवा. ज्या पद्धतीने रोजगार इथून पळवले गेले, गुजरातला सगळे प्रकल्प गेले, किती लोकांच्या मुलांच्या नोकऱ्या तिथून त्यांच्याकडून वंचित केलं त्यांना. महाराष्ट्रातल्या शिक्षणाचा दर्जा काय केला आपण बघितलं. 35 वरून 20 वर आणून ठेवलं. मार्क पासिंगचे मार्क. आता पासिंग पूर्वी 35 ला होतं, आता 20 ला आणून ठेवलं. काय शिक्षणाचा दर्जा राहणार आहे? खाली गेलाय दर्जा. म्हणजे जो अभ्यास करू नका. हो, काही गरज नाही. 20 मार्क शाळाच देते. इंटरनलीच मिळून जातात शाळेतून. शुद्ध लेखन लिहिलं तरी होतं. त्यामुळे हा प्रत्येक पालकांनी विचार करण्याची गोष्ट आहे की त्यांच्या कुटुंबापर्यंत आता हा धोका पोहोचलाय, विद्यार्थ्यांच्या शिक्षणापर्यंत. बाकी तर म्हणजे अनाचारच झालेला आहे. हो. सकाळी उठल्यापासून आयुष्यभर लागणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर टॅक्स आहे. हा तोच देश आहे ना जिथं मिठावर टॅक्स लावला म्हणून दांडीचा सत्याग्रह झाला. इथं आज प्रत्येक गोष्टीवरती टॅक्स आहे. विद्यार्थ्यांच्या वह्या पुस्तकांवर, पेनवर, पाटी पेन्सिलवर याच्यावरती 18% टॅक्स आहे. त्याच्यामुळे ही फार सिरियस गोष्ट आहे की महाराष्ट्रातल्या लोकांनी खूप गंभीर व्हावं आणि ही जी महाराष्ट्राची पुरोगामी परंपरा आहे, वारसा आहे, हे आपण म्हणत आलो, महाराष्ट्राची प्रगतीची दिशा, ते उलटवायला निघालेत ह्या अख्ख्या दिशेला. हे चांगले भाजप आणि त्यांच्या सोबतचे लोक यांची मुळात आयडिओलॉजी जी आहे ती चांगली नाही. त्यामुळे मला असं वाटतं बघ, राजकारणाचा स्तर कुठल्या पातळीला नेऊन ठेवला, कसे पक्ष फोडले. फोडाफोडी तर म्हणजे डेंजरस होतं. मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या जनतेने हे विसरूच नाही की 2 वर्षापूर्वी काय झालं होतं. असं मला नाही वाटत की याच्या आधी पाहिलंय की एक माणूस 2 पक्ष फोडतो आणि अभिमानाने सांगतो, हसत हसत सांगतो की मी 2 पक्ष फोडून आलो. किती किती म्हणजे काय संस्कार देत आहेत हे तुमच्या पुढच्या पिढ्यांवर, काय दाखवत आहेत की हे असं करणं अभिमानाने मिरवण्यासारखं आहे. तर मला असं वाटतं की या गोष्टी लक्षात असल्या पाहिजे. हो, नीचपणा आहे हा देवेंद्र फडणवीस अभिमानाने सांगतो की ते काय हुडी घालून रात्री जायचा, आणि एकनाथ शिंदे म्हणतो की हो आम्ही भेटायचो तिथं. आणि हे सगळं का बरं, तर 2 विद्यमान पक्ष महाराष्ट्रातले हे फोडून टाकायचे. पण नुसते फोडायचे नाही, फोडल्यानंतर त्यांना त्या पक्षाचं नाव मिळू द्यायचं नाही, त्यांना निशाणी मिळू द्यायची नाही. नशीब एकनाथ शिंदेनी देवेंद्र फडणवीसनी मातोश्री बंगला नाही मागितला उद्धव ठाकरेंचा. हो, यांच्या नीचपणाला मर्यादा नाहीये. बरोबर आहे कुठल्याही प्रकारे. आणि कारण याचा त्यांना गौरव वाटतो ना, जाहीररित्या सांगतात मी 2 पक्ष फोडले. याची लाज वाटायला पाहिजे एखाद्याला. एक तर एवढं वेगळं निघायचं, तर नुसतं वेगळं निघायचं, नवीन पक्ष काढायचा होता ना. आणि त्यामुळे खूप गंभीर महिलांची सुरक्षा बघा. 4-4 वर्ष 5-5 वर्षाच्या चिमुरड्यांवरती अत्याचार होतात बदलापूर सारख्या घटनांमध्ये. 3 वर्षात 13 लाख मुली बेपत्ता आहे. माय गॉड, बाप रे. म्हणजे कुठे, आणि जोपर्यंत ते आपल्या जवळचं कोणीतरी नसतं आपल्या लक्षात नाही येत. पण ही किती मोठा आकडा आहे. इमॅजिन करा, 13 लाख मुली. काय झालं असेल त्यांचं, आणि हे कसं काय होऊ शकतं, म्हणजे कशामुळे होतं. कायदा आणि सुव्यवस्था जी आहे ती चोख नाही आहे, कडक नाही आहे. गुन्हे करणाऱ्यांना भीती नाहीये. पैसे देऊन, पोलिसांना पैसे देऊन ते सहज अशा गोष्टी करू शकत. आणि मदतीशिवाय, म्हणजे ह्या व्यवस्थेच्या मदतीशिवाय मला नाही वाटत इतकं मोठं होऊच शकत नाही. तुम्ही बदलापूरच्या घटनेमध्ये
त्या मुलीच्या आईची तक्रार दाखल करून घेतली जात नाही. 12 तास पोलीस स्टेशन मध्ये बसवून ठेवलं जातं. FIR घ्यायला तयार नाही. रात्री 12:30 वाजता आणि कायदा काय सांगतो की अशा घटनांमध्ये IQ माहितीच्या आधारे सुद्धा पोलिसांनी गुन्हा नोंदवला पाहिजे. हो हो आणि तिथं त्या मुलीची आई बसून आहे, तुम्ही गुन्हा नोंदवायला तयार नाही. हा सगळा वेळ मिळतो तो संस्थाचालक असलेला राहुल आपटेला फरार व्हायला. बरोबर. आणि तो संघाशी संबंधित असलेला राहुल आपटे फरार होतो. अक्षय शिंदे नावाचा मुलगा पकडला जातो, शिपाई येतो शाळेमधला. त्या अक्षय शिंदेला व्हॅन मध्ये पोलिसांच्या गोळ्या मारून मारलं जातं. आणि लोकांना तर वेड्या समजतात का की अक्षय शिंदेनी बाजूच्या पोलीस अधिकाऱ्याच्या खिशातलं पिस्तूल काढलं. म्हणजे काय 5 जण त्या व्हॅन मध्ये, डोळ्यासमोर कल्पना कर ना की तो एक आरोपी याच्या हातामध्ये बेड्या ठोकलेल्या आहेत, त्याच्या शक्य नाही ते. चेहऱ्यावरती बुरखा घातलेला आहे तो काळा, आणि तो शेजारच्या पोलिसाच्या उजव्या कमरेला आहे का डाव्या कमरेला आहे हेही त्याला दिसत नाहीये. ती काढून ती तो मारायचं काढतो, ती अनलॉक करतो, ती लोड करतो, आणि तोपर्यंत ते बाकीचे 5 जण भजनं म्हणत होते पोलीस. आणि लगेच मारून टाकायचं असतं. एक्झॅक्टली. आणि मारून टाकणं, बरं नुसतं मारून नाही टाकलं, तुझ्या आठवत असेल मारून टाकल्यानंतर याच फडणवीसचे पिस्तूल हातात घेतलेले फोटो व्हायरल केले. बदलापुरा हा असं लिहिलं बदलापूरच्या घटनेवरती, बदलापुरा. म्हणजे तुम्ही मुद्दामून केलं, म्हणजे रिव्हेंज. सांगायचंय त्यांना हो की आम्ही केलं हे, हो, मुद्दामून केलं. म्हणजे हे किती- चांगलं नाहीये. म्हणजे याला कायदा शासन म्हणतात. कायद्याने शिक्षा होणारच होती जी व्हायची होती. अशा प्रकारे जर हातात घेत असतील तर उद्या कुणाला अटक करतील आणि कुणाला मारून टाकतील की ह्यांनी बलात्कार केला होता करून. पण आपल्याला माहिती नाही ना, असं नाही झालं पाहिजे. हे असं जर होत गेलं म्हणजे यांना आता तर 2दा परत महाराष्ट्रामध्ये ते सत्तेमध्ये येऊ शकले आणि अजून 3ऱ्यांदा जर आले ना तर यांचा माज अत्युच्च टोकाला जाईल. आणि हे काय नाही, करतील काहीच सांगता येत नाही. 3ऱ्यांदा नाही येणार सर, मला 100% ही खात्री नाही, आहे ते येणार तर की नाहीच आहे. पण महाराष्ट्रातला मतदार हा या भारतीय जनता पक्षाने कल्चर टू ऍग्रिकल्चर, प्रत्येक क्षेत्रातला मतदार हा त्याला दुःख दिलेलं आहे. हो गेल्या 10 वर्षांमध्ये या महाराष्ट्रामधल्या प्रत्येक कुटुंबाला काही ना काहीतरी त्रास झालेला आहे, दुःख झालेलं आहे प्रत्येक. हो मग तुम्ही गॅसच्या किमती वाढवल्या, डिझेलच्या किमती, पेट्रोलच्या वाढवल्या, इथपासून ते प्रत्येक शेतकरी कुटुंब महाराष्ट्रातलं एकूण एक याला झळ सोसावी लागली आहे या सरकारच्या अन्यायकारक धोरणांची. बरोबर आहे. परवा आपण वाचलं की सोयाबीनचं एकीकडे भाव मिळत नाहीये, हमी भाव मिळत नाही, दुसरीकडे तुम्ही तेल इम्पोर्ट करायला 10 लाख टन तेल इम्पोर्ट करायला तुम्ही परवानगी दिली, हो आणि इथं शेतकऱ्याला भाव नाही मिळत. भाव नाही मिळत आहे म्हणजे सोयाबीन. तो आणखीन मरणार. अजून भाव कमी होणार हो बाहेरून सोयाबीन हो आल्यावर. हो. आणि हे कळू देत नाही ना आपल्यापर्यंत. फक्त हिंदुत्व, भगवा आणि काय राम एवढेच पोहोचवतात. नाही, आणि दुसरं कसं आहे की धर्माच्या रक्षणासाठी तुम्हाला तलवारी मिळतील, त्रिशूल मिळतील, बंदुका मिळतील, हे सगळं देतील, पण स्वतःच्या कुटुंबाच्या रक्षणासाठी त्या मुलाला नोकरी मिळणार नाही, त्याला व्यवसाय मिळणार नाही, त्याला कुठेही कामधंदा करू देणार नाही. बरोबर आहे. त्यांनी धर्माचं रक्षण करण्यासाठी हे सगळे हत्यारं हातात उचलावी, कुटुंबाच्या रक्षणासाठी मात्र तो त्यांचं पोट भरू शकणार नाही, अशी त्याची अवस्था केली आहे. आपण महाराष्ट्रातल्या लोकांनी ठरवायचं आहे आपल्याला कशाचं रक्षण करायचं. धर्म आपलं रक्षण करतो का आपण धर्माचं रक्षण करायचं? आणि रक्षणाच्या नावाखाली यांचे पोरं थोडी उतरतात हातात दगड घेऊन. नाही. आता काल देशमुखांच्या गाडीवर हल्ला झाला, ती पोरं काय यांच्या घरातले थोडी होते, नाही. बहुजनाची पोरं होती. हो, फडणवीसची पोरगी काही दगड मारणार नाहीये. तो मूर्ख शरद पोंक्षे, त्याची चिमणी तर हेलिकॉप्टरवाला गेली निघून अमेरिकेमध्ये. या सगळ्यांच्या पोरं हे भारताच्या बाहेर शिकतायत. त्यांना ते बजरंग दलामध्ये दाखल करणार नाहीत, त्यांना ते दुर्गा वाहिनीमध्ये दाखल करणार नाहीत, त्यांना हातात दगड घ्यान मारा म्हणणार नाहीत, त्यांना भगवे वस्त्र घालून फिरा म्हणणार नाही किंवा लाल कुंकू लावून फिरा म्हणणार नाही. त्यांच्यासाठी सगळं वेस्टर्न कल्चर पाहिजे. त्यांना जगायला त्यांना पूर्ण कम्फर्ट पाहिजे. आणि संस्कृती कोणी पाळायची? बाकीच्या बहुजन लोकांनी, पोरांनी आपल्या, आणि डोके खराब करून घ्यायचे आपले. हे बिलकुल नाही झालं पाहिजे. या निवडणुकीत जन्माची अद्दल घडवली पाहिजे. तुला आठवतं मी एका आपल्या कोल्हापूरमधल्या सभेमध्ये मी हे म्हटलं पण होतं की माझ्या आयुष्यात योगायोगाने म्हणा, सुदैवाने म्हणा, कुठल्याही अर्थाने म्हणा, 20 नोव्हेंबर हा दिवस माझ्या आयुष्यामध्ये इतका इम्पॉर्टंट आणि क्रिटिकल राहिला आहे. आणि त्या दिवशी जे केलं त्याला यश आलेलं आहे.
जज लोयांच्या खुनाची बातमी ही 20 नोव्हेंबर 2017ला, उद्या 7 वर्ष होतील त्याला, त्या दिवशीच ती बातमी आली. 20 नोव्हेंबरलाच मी सेल्युलर जेलमध्ये सावरकरांचे अख्खे रेकॉर्ड्स काढत बसलेलो होतो. अशा अनेक अर्थांनी 20 नोव्हेंबर हा महत्वाचा दिवस येतोय आणि तो माझा वाढदिवस आहे. आणि त्या म्हणजे हे सगळे प्रकार झालेले आहेत, अशा अनेक गोष्टी. या निवडणुकीमध्ये मी प्रत्येक कार्यक्रमात हात जोडून विनंती करत होतो की मी कधीच काही मागितलेलं नाही, पण मला या माझ्या वाढदिवसाला महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकशाहीची चाड, या छत्रपती शिवाजी महाराजांची परंपरा याची चाड आणि अभिमान असलेल्या प्रत्येकाने मला वाढदिवसाची गिफ्ट द्यायची, मला हवीच त्यांच्याकडून. आणि ती गिफ्ट भारतीय जनता पक्षाच्या पराभवातून मला. माझी तर इच्छा आहे यांना लोकसभेला 9 आमदार निवडून, खासदार आले, विधानसभेला सुद्धा 9 आमदार निवडून यावेत. बस मलाही तसंच वाटतं. पण- मला असं वाटतं की जास्तीत जास्त त्यांच्या विरोधामध्येच मतदान झालं पाहिजे. चांगलं नाहीये, म्हणजे हे बेसिकच. मला जे आतापर्यंत कळलं, म्हणजे सुरुवातीला मला वाटत होतं की ठीक आहे, असतात अशा प्रकारचे लोक सगळ्या पक्षामध्ये, पण जसं जसं जास्तीत जास्त कळत गेलंय त्यांच्याबद्दल, त्यांची जी कोर आयडिओलॉजी आहे, त्यांची जी मूळ विचारधारा आहे, आणि त्यांचे जे नेते आता दिसतात, ते ज्या पद्धतीने वागतात, त्याच्यावरून कळतं की यांचा जो बेस आहे, संघाच्या विचारधारेचा बेस, संविधान विरोधी बेस, हिंदुत्व किंवा कुठल्या तरी धर्माचा द्वेष, हे फोडाफोडीचे जे काही आहे, त्यांचं बेसच जे आहे ते चुकीचं आहे. त्याच्यामुळे हे कितीही मोठे झाले तरी ते काही चांगलं नाहीच करू शकणार आहे, हेच मला असं वाटतं. त्यामुळे हा पक्ष आपल्या या महाराष्ट्रासाठी आणि भारतासाठी सुद्धा चांगला नाही. त्यामुळे माझी पण विनंती आहे की आपण सरांना त्यांच्या वाढदिवसाचं, म्हणजे उद्याचं 20 नोव्हेंबरला आपल्याला हे गिफ्ट द्यायचंच आहे की भारतीय जनता पक्षाची हार या महाराष्ट्रामध्ये झाली पाहिजे. मी एकच सांगतो, द्वेष करणारा माणूस कोणावरही प्रेम नाही करू शकत, आणि हेट्रेट हॅज अन एक्सपायरी डेट. बरोबर. द्वेषाचं मरण अटळ आहे, त्याची एक्सपायरी डेट फिक्स आहे. प्रेमच जिंकणार, आणि प्रेमच जिंकायला हवं, ते आपण या निवडणुकीत दाखवून द्यायचं. येस, चालेल. तर थांबतो आता आम्ही इथे. थँक्यू सो मच. आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये मला नक्की कळवा. तुम्ही किती लोकांना कन्व्हिन्स केलंय, किती लोकांना कन्वर्ट केलंय, आपलं मत बदलवायला लावलंय, हेही आम्हाला कळवा. तुमचे अनुभव ऐकून इतरांना सुद्धा बरं वाटेल. तर आणि आता बोगदा आलेला आहे, त्यामुळे आम्ही इथेच थांबतो. थँक्यू सो मच.